तर सुरुवातीला मी तुम्हाला जसं आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे की बाबा वर्णविचार कशा प्रकारे केला जातो, बरोबर. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की वर्णांचा उच्चार कसा होतो. मग वर्णांचा उच्चार कसा होतो बाबा, कंठ वर्ण काही आहेत, तालू वर्ण आहेत, काही मूर्धन्य वर्ण आहेत, ओष्ठ्य वर्ण आहेत, काही कंठोष्ठ्य आहेत, काही कंठ तालव्य आहेत. सो याच्यातलाच एक भाग आहे तो म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य. ठीक आहे. तर बघा, आपण दोन शब्दांना पहिल्यांदा फोडायचा प्रयत्न करूया. आपण पहिला शब्द असा लिहूया दंत तालव्य. काय लिहूया? दंत तालव्य. दंत तालव्य. आणि दुसरा शब्द आहे तालव्य. आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल, दंत म्हणजे या ठिकाणी काहीतरी दातांचा विषय असणार आहे आणि तालव्य म्हणजे या ठिकाणी काहीतरी तालूचा विषय असणार आहे. हो, 100% इथं पण काय विषय असणार आहे? तालूचा. चला, तर आता जनरली सामान्यपणे आपल्या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट असते, ती म्हणजे तालू म्हणजे काय. तर आपल्याकडे म्हण आहे, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खातात. सो टाळू वेगळी ती इकडची आणि तालू वेगळी. टाळू ही वरची येते, डोक्याच्या वरचा भाग, आणि तालू ही समजा आता हा माझा जबडा आहे. सो हा माझा जबडा आहे, ह्या जबड्याच्या वरचा जो भाग आहे वरचा, त्याला तालू म्हणतात. ठीक आहे. बघा आता, मग तालव्य आणि दंत तालव्य यांच्यामध्ये कन्फ्युजन कोणामध्ये येतं? तर च, छ, ज आणि झ. ठीक आहे. ही व्यंजन आहेत म्हणू आपण, किंवा हे वर्ण म्हणू आपण. चला, व्यंजन खोडून टाकू आपण, वर्ण होण्याचा उच्चार करूया. बघा, च, छ, ज, झ हे काय आहेत? तालव्य आहेत की दंत तालव्य आहेत? हे तालव्य आहेत की दंत तालव्य आहेत? चलो, मग हा जर आम्हाला प्रश्न सोडवायचा असेल तर मागे जसं आपण लिहून घेतलं की तालव्य म्हणजे काय आणि दंतालव्य म्हणजे काय, हे आपण कळणं पहिलं आपलं काम बनतं. ओके. बघा आता, आपल्या आता मी काय म्हटलं, समजा असा आपला एक जबडा आहे. समजा हा जबडा आहे, दिसते तुम्हाला. बघा, असा हा जबडा आहे. ह्या जबड्याच्या वरचा भाग तालू म्हणतात, बरोबर. आपले दात समोर असतात, ह्या प्रकारे. दाताच्या वरती जी स्किन आहे, दाताच्या वरती स्किन आहे, जाणू शकता तुम्ही. तर तिथं थोडा खडबडीत भाग आहे. त्या खडबडीत भागाला वर्स्य म्हणतात. काय म्हणतात त्या खडबडीत भाग? हा दात असतील समजा, हे दात असतील, तर इथला जो भाग आहे त्याला वर्स्य भाग म्हणतात. वर्स्य. सो त्या भागाला ज्यांचा टच होतो त्याला वर्स्य ध्वनी म्हणतात. काय म्हणतात? वर्स्य ध्वनी. आणि मग वर्स्य ध्वनी कोण असतात? तर ते असतात दंत तालव्य असतात. कोण असतात? दंत तालव्य. म्हणजेच दंत तालव्याला दुसरं नाव आहे वर्स्य ध्वनी. कोणता ध्वनी? वर्स्य ध्वनी. ओके. आणि तालव्य म्हणजे काय? नॉर्मल बाबा तालूचा टच होतो उच्चार करताना, तालूचा. ठीक आहे. बघा आता, मी तुम्हाला काही शब्द लिहून देतो या ठिकाणी. ते शब्द लिहिल्यावर तुम्हाला कळेल की सर काय म्हणतायत. बघा, एक साधा नेहमीच्या आपल्या बोलण्यातला एक शब्द आपण घेऊया, जमीन. बरोबर. जमीन जळाऊ. कसा उच्चार केला तुम्ही? जमीन जळाऊ. जमीन आणि जळाऊ असा उच्चार केला, बरोबर. आता खाली बघूया आपण. जास्त आणि ज्येष्ठ ह्याचा कसा उच्चार केला आपण? बघा, फरक पडतो. जमीनचा उच्चार करताना बघा दोन प्रकारे उच्चार करू शकतो आपण. जचा, हा बघा ज, दोन प्रकारे उच्चार करणार. एक, जचा उच्चार अयुक्त होणार, म्हणजे कसा? ज अ, ज ज ज असा होणार. दुसरा कसा होणार? ज य, ज य ज. कसा होणार? ज. आणि एक उच्चार होणार ज. एकदा उच्चार अयुक्त होतो, एकदा उच्चार ययुक्त होतो. चेक करा इथं. हे दोन उच्चार कसे झालेत? जमीन की जमीन, जळाऊ की जळाऊ, कसे झालेत? अयुक्त झालेत. कसे झालेत? अयुक्त. चला पुढे. हा कसा झाला बघा? जास्त की जास्त,
य आलाय की आ आलाय बघून घ्या. ज्येष्ठ की ज्येष्ठ, य आलाय की आ आलाय, य आलाय. कोण आलाय? य आलाय. सो ह्यांचा उच्चार कसा होणार आहे? य युक्त. सिंपल. मग एकच आहे, ज एकच आहे, पण एकदा तुम्ही अयुक्त करताय, एकदा तुम्ही य युक्त करताय. अजून एकदा बघूया दुसरा शब्द. ठीक आहे. बघा 4 शब्द लिहिलेत मी. आता हा उच्चार करा. एक तर च तुम्ही 2 वेळा उच्चार करणार. कसा? एकदा य अयुक्त आणि एकदा कसा करणार? य युक्त. करा बघू द्या. चमेली की चमेली, चमेली य युक्त आला. चमेली. चावट कसा येतो? चावट की चावट, चावट अयुक्त येतो. म्हणजे इथं कोण आला सर? य आला. इथं कोण आला सर? आ आला, म्हणजे अ आला. चकली की चकली, चकली. काय लोक चकली पण म्हणतात, पण खरा शब्द काय? चकली. हा य युक्त आला. चंद्र की चंद्र, मला चंद्र दिसला असं म्हणतो का आपण? मला काय दिसला? चंद्र दिसला. अ की य? य. मग सर ह्या ठिकाणी च एकदा य युक्त पण आलाय, एकदा अयुक्त पण आलाय, य युक्त पण आलाय, अजून हा पण यच आहे. ठीक आहे. अजून एक अक्षर बघूया. हा बघा झ शब्द आहे, झ वर्ण आहे. चला पहिला बघा. सबले वाटतंय ना? अरे काय वाटतं पहिला शब्द? झबले. काय शब्द आहे? झबले. हा एकदा य येईल, एकदा अ येईल, काही येईल. बघा झबले की झबले. आपण शाळेत असताना अंकलिपीत शब्द ऐकलेला. झ झ फ्रॉकला काय म्हणतात? झबले. काय म्हणतात? झबले. झ की अ? अयुक्त. झबले अयुक्त आला की झबले? नाही रे, अयुक्त आहे. आता एक पर्वतरांग आहे, तिचं नाव काय? झास्कर. काय नाव तिचं? तिला झास्कर नाही म्हणत, काय तिला म्हणतात? झास्कर. सो काय आला? हा अयुक्त आला. ठीक आहे. आता मी ना चेंडूचा झेल घेतला की झेल घेतला? झेल घेतला. मी चेंडूचा काय घेतला? झेल घेतला. मग काय कशायुक्त आला हा? ययुक्त. ओके. मला ना बोलता काम करता करता झोप आली की मला काम करता करता झोप आली? झोप आली. अयुक्त आला. कसा आला हा? अयुक्त. आता तो ना एखाद्या गोष्टीसाठी खूप झटला की झटला? झटला. झटणे अयुक्त आलं. म्हणजे तुम्ही बघताय मगाशी आपला कोण झाला? च झाला, च झाला, छ छ नाही झाला, ज झाला, आणि आता कोण झाला आपला? झ झाला. हे सगळे कोण आहेत आपले? असे वर्ण आहेत जे अयुक्त पण आहेत आणि ययुक्त पण आहेत. बरोबर. चला आता पुढे जाऊया. पुढे जाऊया आपण. आता बघा पुढचा हा एक छ आहे. हां बघा इथं मी शब्द देतो. छम, छम, छान, छे, छे ना शब्द येणार, छेद शब्द येईल. छेद, छेद, छोक, छोकरा. बघा आता छमछम का छमछम? छमछम. छेद की छेद? छेद. छान की छान? छान. छोकरा की छोकरा? छोकरा. एकच लक्षात ठेवा,
बघा जे आपण बघितले, च बघितला, त्यानंतर आपण ज बघितला, झ बघितला आणि आता आपण काय बघितला, छ बघितला. ओके. च हा य वाला पण आहे, अ वाला पण आहे, म्हणजे अयुक्त पण उच्चार आहे, ययुक्त पण उच्चार आहे. सेम ज ययुक्त पण आहे, अयुक्त पण आहे. झ ययुक्त पण आहे, अयुक्त पण आहे. बट बट छ हा फक्त कसा आहे, ययुक्तच आहे. छ चा अयुक्त उच्चार होत नाही, हे लक्षात ठेवा. मग ह्या सगळ्यावरून आम्ही त्या कन्क्लुजनला येऊन पोहोचलेलो आहोत. कोणतं कन्क्लुजन आहे आमचं, बघा इकडं काय, तालव्य वर्ण. तालव्य वर्ण म्हणजे कोणते वर्ण, असे वर्ण त्यांचा उच्चार करताना काय युक्त उच्चार होतो, ययुक्त. कसा होतो, ययुक्त. दंततालव्यांचा उच्चार कसा होतो, अयुक्त. चला क्लिअर झालं. मग आम्हाला सर सांगा, च छ ज झ तालव्य कधी मांडणार, जर त्यांचा उच्चार कोणत्या युक्त असेल, ययुक्त असेल. क्लिअर. जर त्यांचा उच्चार अयुक्त असेल तर आम्ही काय म्हणणार त्यांना, दंत तालव्य. चला ओके, पुढे जाऊया आपण. मग सांगा मला, जमीन. जमीनमध्ये काय आलाय आपला, अ आलाय, मग हा काय बनेल, दंत तालव्य. जळाऊ अ आलाय, दंत तालव्य. ज्येष्ठ य आलाय, नुसता तालव्य. जास्त य आलाय, तालव्य. पुढे जाऊया. चमेली य आलाय, काय म्हणायचं, तालव्य. चावट अ आलाय, काय म्हणायचं, दंत तालव्य. चकली य, चंद्र य, तालव्य. ठीक आहे. पुढे जाऊया. झ अयुक्त आला तर दंत तालव्य. अयुक्ताला झास्कर, झबले, झोप अयुक्त आहेत, सो दंत तालव्य आहेत. आणि हा झेल काय आला, हा ययुक्त, ह्याला काय म्हणायचं, तालव्य. झटाने अयुक्त, दंत तालव्य. आणि ह्यातली आपण पुढची केस बघितली ती म्हणजे छ ची. छ हा तालव्य दंतालव्य विचार करायचा नाही, तो 100% काय आहे, तालव्य आहे. काय आहे, तालव्य आहे. सिंपल मुद्दा आहे. कळला का सर्वांना. आता ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येतात, हे काय आहे आणि ते काय आहे, तुम्हाला कळेल. ओके. बरं, एखाद्याला हे सगळं करून पण विसरायला झालं तर एक लक्षात ठेवायचं, हे बघा, यता म्हणायचं. काय म्हणायचं, यता. लॉजिक आहे, यता. लॉजिक यता म्हणजे काय, तर बाबा आपल्याकडच्या भाषेमध्ये येतो ला काय म्हणता, यता का, काय म्हणता, यता का. तर यताचं लॉजिक कसं लावायचं बघा. य आपल्यासाठी य म्हणजे काय, ययुक्त. काय म्हणायचं आपण, ययुक्त. ता म्हणजे काय, आपला मगाचा शब्द तालव्य. मग ज्यांचा उच्चार ययुक्त आहे त्याला काय म्हणायचं, तालव्य. ठीक आहे. मग मला तुम्ही कमेंटमध्ये असं सांगा, काय सांगा मला कमेंटमध्ये, जेवण, जेवण, जग. जग म्हणजे जिवंत राहा, जिवंत राहा ह्या अर्थाने जग. जग म्हणजे सृष्टी ह्या अर्थाने सांगा. अजून मला हे सांगा, चमचा, चमचा सांगा मला. त्यानंतर चमचमाट सांगा मला. ओके. झंकार सांगा मला. चोर सांगा मला. जोखड सांगा मला. हे मला कमेंटमध्ये सांगा, ह्यांची उत्तरं काय येतात. ठीक आहे. जर तुम्हाला तालव्य दंतालव्य समजलं असेल तर सिंपल आहे, अ आला दंतालव्य, य आला तालव्य. ठीक आहे. जर हे लेक्चर कळलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि त्याच्या काही जर तुम्हाला आणखीन वेगळं याच्यावर विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये टाका. लक्षात एवढंच ठेवा, छ हा फक्त काय आहे, तालव्य आहे, दंत तालव्य कधीच बनत नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच.